चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरती 2024-25च्या प्रक्रिया सुरू झालेला आहे। फेब्रुवारी 11 पासून आमच्या प्रक्रिया सुरू झालेला आहे। ते प्रत्येक दिवशी आम्ही उमेदवाराला पार्किंगसाठी आम्ही फुटबॉल ग्राउंड ठेवलेला आहे। तदनंतर आम्ही जे परेड ग्राउंडमध्ये जो फिजिकल टेस्ट घेणार आहे त्यासाठी आम्ही 4 वाजेपासून आम्ही एंट्री अलो करत आहे। तदनंतर अटेंडन्समध्ये त्यांच्या हॉल तिकीट, ॲप्लिकेशन आणि 2 फोटोज आणि आधार कार्ड, फक्त एवढं 4 विषय आम्ही चेक करत आहे आणि डॉक्युमेंट सिलेक्शन झाल्यानंतर करत आहे। तो इमिडिएटली त्यांना आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या हाईट आणि छातीच्या मोजणी करत आहे। त्यामध्ये पास झाले तर त्यांचा चेस्ट नंबर वाटप होईल। नंतर चेस्ट नंबर वाटप झाल्यानंतर RFID रजिस्ट्रेशन, तो नवीन जे टेक्नॉलॉजी RFID टेक्नॉलॉजी वापरून आम्ही हे इव्हेंट घेत आहे। तो RFID रजिस्ट्रेशन नंतर आम्ही 10 लोकांचा एक ग्रुप बनवलेला आहे आणि त्यांच्या 10 लोकांच्या डिटेलच्या इंचार्ज, एक अंमलदार डिटेल इंचार्ज ते सोबत राहतील आणि प्रत्येक 10 लोकांच्या 100 मीटर्स, नंतर 1600 मीटर्स, नंतर शॉर्टपुट, ते 3 इव्हेंट्स घेत आहे। आणि त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये काही शंका असतील, अडचण असतील, ते अपील करू शकतात। तो SDPO कडे फर्स्ट अपील आहे, तदनंतर ॲडिशनल SP कडे सेकंड अपील आहे। तो आतापर्यंत बरेच लोक जे अपील केलेलं आहे त्यांना आम्ही पर्सनली 100 मीटर्समध्ये जास्त अपील येत आहे। त्यांना आम्ही CCTV मध्ये पण दाखवलेलं आहे की कधी त्यांच्या रनिंग सुरू झाला आणि कधी संपलेला आहे। तो सर्वांना सॅटिस्फाय झालेला आहे। बट बाहेर असा चर्चा आहे की कमी मार्क्स येत आहे म्हणून। तो जे लोक तुम्हाला काही अडचण असतील, इव्हेंट झाल्यानंतर लगेच तुम्ही स्वतः बघू शकतात आणि काही माणूस इंटरफेरन्स नाही आहे, काही कर्मचारी इंटरफेअर करणे, पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून मी ट्रान्सपरंट पद्धतीमध्ये भरती घेत आहे। त्यासाठी तुम्ही पण सहकार्य करावे। धन्यवाद।